Good evening, all of you. Shall we start or shall we wait for 1 minute? Good evening, all of you. ओके, मागच्या क्लासमध्ये तुम्हाला डिग्री ऑफ कंपॅरिझन शिकवलेलं होतं. मे बी कळालं असेल की काही डाऊट असेल तर पण त्याविषयी सरांना एकदा मेसेज करा. आणि काही डाऊट असेल तर मग त्यांनी सांगतील मला, मी ते सॉल्व्ह करेन. ठीक आहे. ओके, आले सगळे. मे बी आले. मे बी येत आहेत. हे आजचं टॉपिक तर मी लिहिलंय बोर्डवर, फिगर्स ऑफ स्पीच. तर सुरुवात करूया आता. ठीक आहे. सो फिगर्स ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे बोलणं. येस. ठीक आहे. आता आपण लेसन स्टार्ट करूया. जे पण टॉपिक आहे ग्रामरचं. तर हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे, हे पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या सिलेबस मधला, आणि याच्यावर पण क्वेश्चन्स असतात डेफिनेटली. मग ही कन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायला लागेल की काय असतं फिगर्स ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे काय, बोलणं. आणि फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे त्या बोलण्याला एक टेक्निकने चांगलं डेकोरेटिव्ह करणे, ज्यामुळे समोरचा व्यक्ती आपलं बोलणं लक्षात घेऊन किंवा अट्रॅक्टिव्ह होऊन, है ना, म्हणजे अ, लक्ष देऊन ऐकतो किंवा इंटरेस्ट घेऊन ऐकतो. त्यासाठी जेव्हा आपण असे टेक्निक्स वापरून वापरून बोलतो, त्याला म्हणायचं फिगर्स ऑफ स्पीच. हीच टेक्निक रायटर्स, पोएट्स त्यांनी काय केलं, आपल्या लिखाणामधून ट्राय केलं. आणि कोणालाही वाटतं की माझी कविता असू द्या किंवा एखादं नॉवेल आहे, स्टोरी आहे, कोणत्याही कवीला असू द्या किंवा रायटरला असू द्या, त्यांना वाटतं की ते सगळ्याच लोकांनी वाचायला पाहिजे. मग ते कसं वाचतील सगळे, म्हणजे सगळे लोक केव्हा वाचतील ते, जे तेव्हा ती पोएम असू द्या किंवा ती स्टोरी असू द्या, जेव्हा ती इंटरेस्टिंग असेल त्यावेळेसच. हो की नाही? आपणही पहा, कोणती स्टोरी असू द्या, पोएम असू द्या, जेव्हा ती इंटरेस्टिंग वाटते तेव्हा आपण ती वाचतो मोस्ट ऑफ द. मग ती इंटरेस्टिंग कधी बनते, तर त्यामध्ये यूज केलेल्या लँग्वेजनी. है ना, साध्या सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलं तर थोडस इंटरेस्ट येत नाही, पण ते जेव्हा त्यामध्ये युनिक टेक्निक आहे, यूज ऑफ वर्ड्स आहे, डेकोरेटिव्ह वर्ड्स जेव्हा यूज होतात, त्याला फिगर्स ऑफ स्पीच म्हणायचं. यास म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकचा फिगर्स ऑफ स्पीच मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, जसं सिमिली आहे, मेटाफर आहे, रिपिटेशन आहे, अलिट्रेशन आहे. अशा वेगवेगळ्या फिगर्स ऑफ स्पीचचा यूज करून रायटर्स किंवा पोएट त्यांची कविता लिहितात, किंवा नॉवेल असू द्या, स्टोरी असू द्या, कॉमेडी, ट्रॅजेडी, व्हॉट एव्हर. सो हे जे सगळे पार्ट, पीस ऑफ लिटररी टर्म्स, लिटरेचर आहेत, ते फक्त इंटरेस्टिंग करण्यासाठी किंवा एक एम्फॅसिस क्रिएट करण्यासाठी रायटर्स किंवा पोएट ती टेक्निक यूज करतात. तर त्या टेक्निक मधले आज काही फिगर्स ऑफ स्पीच जे इम्पॉर्टंट आहेत ते आपण पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा पण तुम्ही हे फिगर्स ऑफ स्पीच अभ्यास करता, आज तर मी एक्सप्लेन करेन नो डाऊट, पण जेव्हा तुम्ही स्वतः पण अभ्यास करणार आहात, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पण फिगर्स ऑफ स्पीच तुम्ही अभ्यास कराल तेव्हा काय करा, कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. कारण यामध्ये असे खूप सारे फिगर्स ऑफ स्पीच आहेत जे ज्यांच्यामध्ये सिमिलरिटी आहे. म्हणजे दोन दोन जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ना, काहीतरी दोन मध्ये कॉमन आहे आणि थोडासा चेंज आहे. मग जेव्हा तुम्ही असं कम्पॅरेटिव्ह स्टडी करता तेव्हा ते तुम्हाला खूप इझी जाता अभ्यास करण्यासाठी. आज पण मी काही फिगर्स ऑफ स्पीच तसेच एक्सप्लेन करणार आहे की जे तुम्हाला खूप इझी जाईल, आणि एक्झाम मध्ये पण खूप इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आणि सेम जसं मागे पण सांगितलं होतं डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये, की कीवर्ड्स लक्षात ठेवा कधीही अभ्यास करताना. कोणत्याही टॉपिक मध्ये कीवर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवता त्यावेळेस ते एक स्मार्ट वे ऑफ स्टडी आहे. ओके.
म्हणजे तुमचा वेळ वाचतो त्या ठिकाणी. त्यामुळे जे पण फिगर्स ऑफ स्पीच इथे एक्सप्लेन करेन त्याचे कीवर्ड्स तुम्ही थोडस लक्षात ठेवा, किंवा कसं ते ओळखणार ह्याची ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. सो फर्स्ट आपण स्टार्ट करूया सिमिली पासून. पण त्या अगोदर एक सांगेन की या आधी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की एक YouTube वर माझं पण चॅनल आहे. सो यू कॅन सबस्क्राईब दॅट, कारण त्या चॅनलवर मी ऑलरेडी ह्या टॉपिकचं एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि एक एक्सरसाइज असलेलं पण व्हिडिओ टाकलेला आहे. तर ते तुम्ही पाहू शकता तिथे. ठीक आहे. तर फर्स्ट वी विल स्टार्ट विथ सिमिली. आणि सेकंड जे आहे राईट हिअर मेटाफर. आता या दोन्हीचं पहिले कंपॅरेटिव्ह स्टडी करूया. सो व्हॉट इज द कॉमन थिंग बिटवीन दिस. अनिल पुन्हा नावाने चॅनल आहे, तर ते तुम्ही त्याच्यावर पाहू शकता. मी त्याच्यावर ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे, एक्सरसाइज पण टाकलेली आहे. ते तुम्हाला हेल्पफुल सरांकडे पाठवते मी. चॅनलचं जे व्हिडिओ आहे ना, लिंक त्यांच्याकडे पाठवते, ते तुम्हाला फॉरवर्ड करतील. ओके. सो ठीक आहे, या आपण ना हे सगळ्या पाहूया. ग्रुपवर देऊया ताई, काय विषय नाही. हा चला सर. कंटिन्यू. ओके, त्यांना हा. लिंक पाठ. ओके सर. सो सिमिली अँड मेटाफर. ओके. या दोन्हीमध्ये कॉमन थिंग काय आहे तर कंपॅरिझन. दोन्ही फिगर्स ऑफ स्पीच मध्ये कंपॅरिझन होणार आहे. म्हणजे असं सेंटेन्स की ज्यामधून तुम्हाला लक्षात येईल की दोन गोष्टींचं, दोन नाउन्सचं कंपॅरिझन झालेलं आहे. आता ते कंपॅरिझन कसं ओळखायचं की ते सिमिली आहे की मेटाफर आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा सेंटेन्स मध्ये कंपॅरिझन होतं, ओके, कंपॅरिझन इज डन, आणि कीवर्ड्स लक्षात ठेवा त्याचे लाईक आणि ऍज. सेंटेन्स मध्ये जर लाईक आणि ऍज आलेला आहे तर ते कोणते राहील? सिमिली. ओके. फॉर एक्झाम्पल, ही फॉट लाईक अ लायन इन द बॅटल. आणि इथे इथे पण कंपॅरिझनच होतं, पण हे इम्प्लाइड सिमिली आहे. म्हणजे यामध्ये असं म्हणत नाही की लाईक किंवा ऍज यूज करून कंपॅरिझन होत नाही. सो विदाउट वर्ड्स कंपॅरिझन होतं. जसं की फॉर एक्झाम्पल, ही वॉज द लायन इन द बॅटल. दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा. दोन्हीमध्ये मी एकच सेंटेन्स दोन प्रकारे लिहून दाखवलेला आहे. ओके. ज्याच्यामध्ये लाईक हे वर्ड युज करून व्यक्तीचं कोणासोबत? लायन सोबत. लायन म्हणजे डायरेक्ट लॉयन साठी नाही, कारण त्याच्या ब्रेवरीसाठी. ओके. फॉर द ब्रेवरी ऑफ लायन, हे जे आहे म्हणजे या व्यक्तीचं किंवा सोल्जर आहे कोणी, त्या सोल्जरचं लाईन सोबत कंपॅरिझन केलेलं आहे आणि त्यासाठी वर्ड वापरलेला आहे लाईक. तर असं वर्ड जेव्हा आलेलं असेल, नो डाऊट दॅट विल बी सिमिली. इथे पण आहे, ही वॉज द लायन इन द बॅटल. इथे पण ह्या दोघांचं कंपॅरिझन आहे, पण इथे असं वर्ड वापरलेलं नाही. डायरेक्टली म्हणते की तो सिंह आहे. इथे काय होईल? तो सिंहासारखा आहे. सिंहासारखा आणि सिंहच आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. जेव्हा असं म्हटलं जातं की सिंहच आहे, ते झालं मेटाफर, आणि तो सिंहासारखा आहे, तेव्हा काय झालं? सिमिली. अजून एक एक्झाम्पल पाहूया. द फॅक्ट वॉज as clear as crystal. तर इथे फॅक्टचं कंपॅरिझन झालेलं आहे क्रिस्टल सोबत. ठीक आहे. की फॅक्ट कसा आहे? ऍज क्लिअर एज क्रिस्टल. म्हणजे बघा, इथं ऍज आणि ऍज हे वर्ड वापरलेलं आहे कंपॅरिझन करण्यासाठी. फॅक्ट जे एखादं तथ्य आहे, सत्य आहे है ना, त्याचं कंपॅरिझन क्रिस्टल म्हणजे एकदम पारदर्शी आहे. ओके. या दोन्हीचं कंपॅरिझन झालेलं आहे आणि युज केलेला वर्ड आहे ऍज इथे. म्हणजे नो डाऊट इट विल बी सिमिली. सिमिली आहे. कधी येणार? लाईक आणि ऍज आलं की ते सिमिली राहणार आहे. आणखी एक मेटाफरचं एक्झाम्पल पाहूया. फेमस एक्झाम्पल आहे. ओके. कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. शिप ऑफ. हे एक्झाम्पल किंवा हे सेंटेन्स तुम्ही खूपदा ऐकलेलं आहे.
इथे कॅमलचं डायरेक्ट कम्पॅरिझन कशासोबत झालेलं आहे? शिप सोबत झालेलं आहे. त्यामुळे हे कशाचं एक्झाम्पल राहील? मेटाफर. कारण इथे असं म्हटलेलं नाही की कॅमल इज लाईक द शिप ऑफ डेझर्ट. तसं असतं तर ते सिमिली झालं असतं. पण इथे काय म्हटलेलं आहे डायरेक्टली? कॅमल इज द शिप ऑफ डेझर्ट. दिसत नाहीये का? दिसतंय मॅडम, दिसतंय. ओके. छान नाही दिसतंय. म्हणत आहेत, काही जण नाही म्हणत आहेत, क्लिअर दिसत नाही. कधी कधी ब्लर क्लिअर आहे. होतं, तर त्यावेळेस रेंज कमी जास्त होते ना, त्यावेळेस ब्लर होत. अच्छा. एक हा, आता ब्लर दिसलं थोडस, लगेच आता क्लिअर व्हायला लागलं. ते एखादं सेकंद आता दिसायला लागलं क्लिअर, हो का? आता एक होतं, मिनिट हा. रेंज कमी जास्त झाली की होतं. हा हा, एकच मिनिट. येस येस, क्लिअर. पहिला तिथं थोडंफार क्लिअर ब्लर असं चलत राहत. येस येस, दिसतंय आता, दिसतंय छान. वातावरण बाहेर थोडंसं ढगाळ असल्यामुळं होतं. येस. ओके मॅडम, व्हेरी फाईन. येस येस आता आलं ना? येस येस, लय भारी. ओके, कीप इट अप. ओके, ठीक आहे. काय पाहिलं आपण? सिमिली आणि मेटाफर. कंपॅरिझन इज कॉमन थिंग बिटवीन टू, अँड इन सिमिली लाईक अँड ॲज इज यूज टू कम्पेअर टू थिंग्स और टू नाउन्स. ओके, बट इन मेटाफर इट इज नॉट युज्ड. ठीक आहे. मेटाफर मध्ये कंपॅरिझन होतं, पण तिथे लाईक किंवा ऍज असे कोणते वर्ड्स वापरत नाहीत. आणि ज्या सेंटेन्स मध्ये लाईक आणि ऍज आलेला आहे, कंपॅरिझन झालेलं आहे लाईक आणि ऍज यूज करून, ते सिमिली राहील. आणि कंपॅरिझन झालेलं आहे पण तिथे लाईक आणि ऍज आलेलं नाही, ते राहील मेटाफर. या दोन्हीमध्ये एवढंच डिफरन्स आहे. लाईक आणि ऍज आलं, हे दोन कीवर्ड्स आले, हे हे लक्षात ठेवा. लाईक आणि ऍज हे दोन कीवर्ड्स आले की ते काय राहील? सिमिली. कंपॅरिझन होत आहे, पण त्या ठिकाणी लाईक किंवा ऍज आलेलं नाही, डायरेक्ट कंपॅरिझन होत आहे. बघा, ही वॉज अ लायन, तो सिंहच आहे, है ना? कॅमल इज द शिप, कॅमल डेझर्ट मधलं शिप आहे. ओके, सो डायरेक्ट कंपॅरिझन आहे, तेव्हा म्हणायचं मेटाफर. आणि जेव्हा इनडायरेक्ट आहे किंवा त्याच्यासारखा आहे, सारखा आहे, तेव्हा म्हणायचं सिमिली. ओके, दिस इज डिफरन्स बिटवीन टू. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे अलिट्रेशन अँड रिपिटेशन. आता तुम्ही जेव्हा अलिट्रेशन आणि रिपिटेशन पाहता, तेव्हा नावातच आहे त्याच्या की रिपीट करणे काहीतरी. ओके, अलिट्रेशन, नेक्स्ट आहे रिपिटेशन. इथे लक्षात ठेवायचं, फर्स्ट मध्ये दोन्ही मध्ये रिपिटेशन आहे, म्हणजे रिपिटेशन ऑफ समथिंग. आता समथिंग म्हणजे काय? तर इथे रिपिटेशन और रिपीटिंग साऊंड, रिपीटिंग द सेम साऊंड. आणि इथे काय होईल? रिपीटिंग द सेम वर्ड्स और फ्रेजेस. दोन्ही मध्ये डिफरन्स काय? दोन्ही मध्ये पण रिपिटेशनच आहे, दोन्ही मध्ये काही ना काही रिपीट होणार आहे, पण एवढाच डिफरन्स आहे की सेम साऊंड रिपीट होईल इथे, आणि इथे काय होईल? सेम वर्ड आणि फ्रेजेस. एक्झाम्पल देते, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, she was shivering with shock. या सेंटेन्स मध्ये बघा, शी वॉज शिवरिंग विथ शॉक. आता मी तुम्हाला काय म्हणले? साऊंड म्हणत आहे मी, हा, लेटर म्हणत नाही. लेटर अँड साऊंड डिफरन्स इज देअर, हे लक्षात ठेवा. हे बेसिक गोष्ट आहे इंग्लिश मधली. कारण लेटर दिसत असतात, इथे यस आहे. ओके, इथे पण यस आहे आणि इथे पण यस आहे, पण याचा अर्थ हे नाही की स असा उच्चार होत आहे. दॅट इज श साऊंड, श. ओके, आपण आपण असं म्हणू शकणार नाही की द लेटर एस इज रिपीटेड. नो, साऊंड श इज रिपीटेड हिअर. ओके, दिस इज द डिफरन्स, अँड दॅट्स वाय वी हॅव टू से द सेम साऊंड, नॉट द सेम लेटर. हेच डिफरन्स आहे यामध्ये, की जेव्हा सेम साऊंड श
शी वॉज शिवरिंग विथ शॉक. आता हे कशासाठी? एक काइंड ऑफ एम्फॅसिस निर्माण करण्यासाठी, पोएम मध्ये एक लय तयार करण्यासाठी पोएट वापरत असतात. त्यामुळे हे काय झालं? इट इज अन एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. इथे काय होईल? सेम वर्ड्स यूज होतील. आणि एक लक्षात ठेवायचं आणखी, की हे जे साऊंड आहे कुठे रिपीट व्हायला पाहिजे? स्टार्टिंग ऑफ द वर्ड, एंडला नाही. हा, कारण एंडला जर सेम साऊंड येत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सांगा बरं, कमेंट करा. एंडला जर साऊंड सेम येत आहे तर त्याला काय म्हणायचं? कोणते वर्ड्स म्हणतात त्याला? मी ते एक लिहून दाखवू का? हे आहे फॉर एक्झाम्पल बॅट, हॅट, कॅट. सेम साऊंड रिपीट होत आहे ऍट द एंड. काय म्हणायचं त्याला? येस, गुड, रायमिंग, करेक्ट आहे. मग हे एंडला होत आहे, पण जेव्हा स्टार्टिंगला होत आहे तेव्हा त्याला काय म्हणायचं? येस, गुड, बरोबर आहे सगळ्यांचं. एंडला साऊंड रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स. ओके. पण जेव्हा स्टार्टिंगला होणार आहे तेव्हा काय म्हणायचं? अलिट्रेशन. दिस इज द डिफरन्स. ओके. नाव रिपिटेशन. So in this figures of speech, what is the important thing? When same sound, when the same words or phrases, ठीक आहे, सेम वर्ड किंवा फ्रेज रिपीट झालेला आहे तेव्हा त्याला म्हणायचं रिपिटेशन. फॉर एक्झाम्पल, अप, 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 द लाईन क्लाइम्स अप. या सेंटेन्स मध्ये अप, अप, अप आणि इथे एक अप आहे. ठीक आहे. सो सेम वर्ड चारदा आलेला आहे. ओके, मोर दॅन 2 टाइम्स इफ इट इज युज्ड, सो इट इज नो डाऊट रिपिटेशन. ओके, डिफरन्स कळाला याच्यामध्ये? याच्यामध्ये पूर्ण वर्ड किंवा फ्रेज रिपीट व्हायला पाहिजे. वन मोर सेंटेन्स आय राईट हिअर. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल. आता यामध्ये तर एवढा पूर्ण पार्ट रिपीट झालेला आहे. सो व्हॉट what is important? It may be a word or it may be a phrase or it may be a group of words. ठीक आहे, म्हणजे असं पण येऊ शकेल अप, अप, अप लाईक, किंवा सो लिटिल दे, सो लिटिल दे. इथे ह्या सेंटेन्स मध्ये एवढा पार्ट रिपीट झालेला आहे, सो यू कॅन से दॅट इज रिपिटेशन. हा, येस, करेक्ट आहे. रो 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 युअर बोट. आणखी एक एक्झाम्पल मोस्ट फेमस आहे. तुम्ही लहानपणी पोएम शिकलेली आहे. कोणते पोएम आहे ज्याच्यामध्ये रिपीट होते बघा? रिकॉल करा. प्री प्रायमरी मधली पोएम आहे ती. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, माहिती आहे ना पोएम? आणि जॉनी जॉनी, येस पापा, राईट. ट्विंकल ट्विंकल हे वर्ड दोनदा आलेला आहे. येस, जॉनी जॉनी पण आहे. आणखी एक, येस येस, करेक्ट आहे. आणखी एक आहे रेन रेन. ओके, राईट राईट. कम अगेन की गो अवे. हा, रो रो द बोट हे पण आहे. करेक्ट आहे, म्हणजे हे तुम्हाला कळालं. ओके. आणि हे अलिट्रेशनचं एक मराठी एक्झाम्पल आहे बघा. कम्पॅरेटिव्ह स्टडी करा, तुमचं तिकडे पण होईल. याचं एक एक्झाम्पल मराठीतलं फेमस आहे ते पण. येस, बाबा ब्लॅक शिप ऑल्सो, करेक्ट. क्लॅप युअर हँड्स. हा, क्लॅप युअर हँड्स दोनदा आलेली आहे. येस, करेक्ट आहे ते पण. याचे एक एक्झाम्पल मराठीतलं सांगा की जे खूप फेमस आहे, लहानपणी शिकलेलं आहे आपण. काकूने काकाच्या काळ्या कोटातील कामाचा कागद कात्रीने करा करा कापून कचऱ्यात कोंबला. इज इट? बरोबर आहे ना? अलिट्रेशन म्हणजे जे मराठीतलं एक्झाम्पल आहे. येस. सो तिथे क क क है ना, क रिपीट होत आहे. तसंच जेव्हा पण सेम साऊंड रिपीट होईल तेव्हा म्हणायचं त्याला अलिट्रेशन, आणि जेव्हा वर्ड आणि फ्रेज रिपीट होईल तेव्हा त्याला काय म्हणायचं? रिपिटेशन. ओके, क्लिअर आहे? कळालं सगळ्यांना? ओके ओके, गुड एक्झाम्पल्स. चला नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आहे पर्सॉनिफिकेशन आणि ट्रान्सफर. पर्सॉनिफिकेशन
आणि सिक्स्थ आहे ट्रान्सफर्ड एपिथेट. आता या दोन्ही मध्ये पण एक कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, काय कॉमन गोष्ट आहे? ह्युमन बिंग्स. ह्युमन बिंग लक्षात ठेवायचं काय? तर ह्युमन ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्शन लिहिते होते. ह्युमन ऍक्शन और ऍक्शन्स आर गिवन टू नॉन ह्युमन. नॉन ह्युमन म्हणजे कोण? किंवा नॉन लिव्हिंग. काय डिफरन्स आहे नॉन ह्युमन आणि नॉन लिव्हिंग मध्ये? आणि इथे काय होईल? ह्युमन फिलिंग्स और क्वालिटीज आर गिवन टू नॉन ह्युमन और नॉन लिव्हिंग. नॉन ह्युमन नॉन लिव्हिंग मध्ये काही डिफरन्स आहे का? हा, हे बघा, एक लक्षात ठेवा, ह्युमन अँड नॉन ह्युमन. नॉन ह्युमन म्हणजे लिव्हिंग मध्येच येईल, पण जसं की झाडं आहेत, पक्षी आहेत, पशु आहेत. ओके, अदर दॅन ह्युमन बिंग्स. आणि नॉन लिव्हिंग म्हणजे जे निर्जीव आहेत. ठीक आहे, इथे पण काय होईल? सेम सेम, नॉन ह्युमन अँड नॉन लिव्हिंग. पण इथे काय म्हणत आहे? ह्युमन ऍक्शन. आता आपले ऍक्शन्स कोणते? जसं की आपण बोलतो, हसतो, खेळतो, स्माइलिंग, है ना, रनिंग, अजून जम्पिंग, डान्सिंग, सिंगिंग, हे आपले ह्युमन ऍक्शन्स आहेत. ते जेव्हा नॉन ह्युमन किंवा नॉन लिव्हिंग थिंग्सला दिले जातात, तेव्हा त्याला म्हणायचं पर्सॉनिफिकेशन. आणि या वर्ड मध्येच, हा येस, वॉकिंग ऑल्सो. पर्सन हे वर्ड ऑलरेडी इथे आहे. ठीक आहे, सो रिमेंबर, हे झालं याचं कीवर्ड पर्सॉनिफिकेशन. म्हणजे लक्षात ठेवायचं की ह्युमन ऍक्शन ज्यामध्ये दिलेलं आहे, कोणाला? नॉन ह्युमन आणि नॉन लिव्हिंगला. ऍक्शन हे वर्ड लक्षात ठेवा की ह्युमन ऍक्शन जेव्हा नॉन लिव्हिंग किंवा नॉन ह्युमनला दिलेलं आहे, तेव्हा ते काय झालं? पर्सॉनिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, birds are singing. The sun is smiling. ओके, आता इथे सिंगिंग आणि स्माइलिंग, बर्ड्स जे आहेत ते त्यांचा आवाज करत असतात, पण कवीला वाटलं की नाही नाही, बर्ड्स जे आवाज करत आहेत ना ते गाण्यासारखं वाटत आहे. सो त्यांनी म्हटलं की बर्ड्स आर सिंगिंग. सो दॅट इज ह्युमन बिंगची जी सिंगिंगची ऍक्टिव्हिटी आहे ते कोणाला दिली आहे? नॉन ह्युमन बर्ड्सला दिलेली आहे. ओके, इथे द सन इज स्माइलिंग. सन इज नॉन लिव्हिंग, पण तो काय हसत आहे. मॉर्निंगचं सिनेरिओ असेल अँड ऍट दॅट टाइम मॉर्निंग छान वाटली असेल कवीला, आणि तो म्हणत आहे की हा येस द सन इज स्माइलिंग, है ना, सूर्य त्याला हसताना दिसत आहे. हे हसण्याची जी क्रिया आहे ते आपण करतो, आणि ती कोणाला दिलेली आहे? नॉन लिव्हिंगला, आहे की नाही? सो जेव्हा ह्युमन ऍक्शन नॉन लिव्हिंग किंवा नॉन ह्युमनला दिले जातात, तेव्हा त्याला म्हणायचं पर्सॉनिफिकेशन. आता ट्रान्सफर एपिथेट म्हणजे काय? ट्रान्सफरचा अर्थ काय होते? की चेंज करणे, एक्सचेंज करणे एकाकडून दुसऱ्याकडे. एपिथेटचा अर्थ होतो विशेषण. एपिथेटचा अर्थ काय होतो? विशेषण म्हणजेच क्वालिटी. याच्यामध्ये काय होतं की ह्युमन फिलिंग्स किंवा क्वालिटीज. ओके, ह्युमन फिलिंग्स अँड क्वालिटीज आणि ऍक्शन्स मध्ये डिफरन्स आहे. ओके, हे आणि हे यामध्ये क्वालिटीज जे इनर असतात आणि ऍक्शन्स जे आपण करत असतो ते दिसत असते. ठीक आहे, सो जेव्हा ह्युमन फिलिंग्स आणि क्वालिटीज नॉन ह्युमन किंवा नॉन लिव्हिंग थिंग्सला दिले जातात, तेव्हा त्याला म्हणायचं ट्रान्सफर्ड एपिथेट. फॉर एक्झाम्पल, द फ्लावर्स आर हॅपी. आता इथे कसं? द फ्लावर्स आर हॅपी, हे जे हॅपीनेसची क्वालिटी आहे आपली, है ना, ते फ्लावर्सला दिलेली आहे. वाय? मे बी सकाळी फ्लावर्स सकाळी फ्रेश दिसतात, त्यावेळेस कवीने म्हटले की हा द फ्लावर्स आर हॅपी. असं वाटतं की त्याला फ्लावर्स कसे आहेत? हॅपी आहेत, म्हणून त्यांना म्हटलं म्हणजे पोएटने म्हटलं असेल, है ना. सो हे जे हॅपीनेसची जे फिलिंग आहे, ओके, किंवा हॅपी जे ऍडजेक्टिव्ह आहे एपिथेट, म्हणजे कोणाला युज करतो तो आपण? ह्युमन बिंग्सला. Okay, so when it is given to non-human or non-living thing, in that case it is transferred epithet. कळालं? आणखी एक एक्झाम्पल इथे इथे
I slept on a restless bed. So रेस्टलेस अर्थ काय होतो? है ना, डिस्टर्ब्ड. सो हाऊ कॅन अ बेड इज डिस्टर्ब? वी आर डिस्टर्ब, है ना. हे डिस्टर्ब जे आहे ते आपण आहोत, पण आपण काय म्हणते की बेड डिस्टर्ब आहे, सो आय कांट स्लीप असं झालंय. आय स्लेप्ट ऑन अ रेस्टलेस बेड. बेड इज नॉट रेस्टलेस, बेड इज नॉट डिस्टर्ब. इन्स्टेड मे बी द रायटर और पोएट इज डिस्टर्ब, म्हणून हे असं यूज केलेलं आहे. बेड कधी डिस्टर्ब नसते. आणि फ्लावर्स ते फ्रेश असतात, पण पोएटला वाटत असेल की हॅपी आहेत, म्हणून हे जे ह्युमन क्वालिटीज आहेत किंवा वट फिलिंग्स, ते कोणाला दिले जातात? नॉन ह्युमन किंवा नॉन लिव्हिंगला, तेव्हा त्याला म्हणायचं ट्रान्सफर्ड एपिथेट. आणि ते काय होईल? ह्युमन ऍक्शन्स कोणाला दिले जातील? नॉन लिव्हिंग अँड नॉन ह्युमनला. ओके, एवढं कळालं सगळ्यांना? काही डाऊट आहे यामध्ये? कळालं सगळ्यांना? नो म्हणजे कळालं नाही की कळालं? क्लिअर मॅम, ओके, गुड. ओके, नेक्स्ट पाहूया का आता? ठीक आहे. नेक्स्ट आहे अँटिथेसिस आणि ऑक्सिमोरॉन. नेक्स्ट इज अँटिथेसिस आणि सेकंड आहे ऑक्सिमोरॉन. या दोन्हीमध्ये काय गोष्ट कॉमन असेल? तर अपोजिट वर्ड्स किंवा अपोजिट आयडियाज. म्हणजे अपोजिट असलेली आयडिया असू द्या किंवा वर्ड्स असू द्या. अपोजिट वर्ड्स माहिती आहेत आपल्याला? हॅपी, सॅड, आहे की नाही, गुड, बॅड, असे जे वर्ड्स आहेत ते कधी कधी आयडियाच्या फॉर्म मध्ये म्हणजे सेंटेन्सेसच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केले जातात, किंवा डायरेक्टली ते वर्ड्स इन द सेंटेन्स दे आर युज. ओके, मग हे डिफरन्स काय येईल? जेव्हा दोन आयडियाज एक्सप्रेस केले जातात. ओके, अँड राईट हिअर when two opposite ideas, इथे काय होईल? Two opposite ideas are expressed. Two opposite ideas are expressed here. जसं फॉर एक्झाम्पल, युनाइटेड we stand, divided we fall. आणि इकडे काय होईल? Two opposite वर्ड्स आर used. दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. ओके, आयडियाज म्हणजे जे इन द फॉर्म ऑफ सेंटेन्स राहील, आणि अपोजिट वर्ड्स जसं की फॉर एक्झाम्पल, लाईफ इज फुल ऑफ एकिंग जॉईस. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो बघा, की टू अपोजिट आयडियाज म्हणजे जसं की या सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये युनायटेड वी स्टँड, म्हणजे युनिटी स्ट्रेंथ म्हणतो. जर आपण युनायटेड असेल म्हणजे एकत्र असेल, है ना, एकीकच बळ आहे जसं. आणि डिवायडेड वी फॉल म्हणजे जर आपण विखुरले गेलो, सो त्यावेळेस काय होईल? की आपण कमजोर होऊ, है ना. म्हणजे एकीमध्ये बळ आहे, आणि जर आपण वेगवेगळे झालो, सेपरेट झालो, तर काय होईल? आपली जी स्ट्रेंथ आहे ती कमी होईल. म्हणजे याच्यातून एक पॉझिटिव्ह मिनिंग निघत आहे आणि निगेटिव्ह, म्हणजे दोन अपोजिट आयडियाज इथे क्लिअर होत आहेत. ओके, आणि इथे काय होईल? ऑक्झिमोरॉन मध्ये टू अपोजिट वर्ड्स आहेत, जे सेंटेन्स मध्ये एकाच्या नंतर एक कंटिन्यू, म्हणजे जसं हे आहे एकिंग जॉईस. लाईफ इज फुल ऑफ एकिंग जॉईस. एकिंग म्हणजे काय आणि जॉईस म्हणजे काय? आवाज येत नाहीये का? हॅलो. येतोय मॅडम, आवाज येतोय. येतोय आवाज. थोडस ब्लर झालंय फक्त.
अपोजिट आयडियाज असतात, ठीक आहे. सेंटेन्स मध्ये जेव्हा टू अपोजिट आयडियाज इन द फॉर्म ऑफ सेंटेन्सेस, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल, असे दोन वेगवेगळ्या विरुद्धार्थाचे सेंटेन्सेस आहेत, तिथे म्हणायचं अँटिथेसिस. आणि ऑक्सिमोरॉन कधी म्हणायचं, जेव्हा दोन अपोजिट वर्ड्स आहेत. जसं आपण हेडेक म्हणतो, हेडेक म्हणजे डोकेदुखी, म्हणजे काही त्रास होतोय, एक त्यासाठी वापरलेला आहे किंवा दुःखासाठी वापरलेला आहे. आणि जॉईज म्हणजे हॅपीनेस, सॅडनेस अँड हॅपीनेस, अप्स अँड डाऊन्स, मीन्स लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स पण म्हणू शकतो आपण इथे. अप्स अँड डाऊन्स राहील, सुख दुःख हे पण सेम राहील, हे राहील दुःख आणि हे दुःख, म्हणजे दोन अपोजिट वर्ड्स एकाच सेंटेन्स मध्ये दिलेले आहेत, पण इथे काय होईल, दोन अपोजिट सेंटेन्सेस राहतील. दिस इज द मेन. ओके, कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. अँटिथेसिस मध्ये काय होईल, अपोजिट आयडियाज राहतील, आणि ऑक्सिमोरॉन मध्ये काय होईल, अपोजिट वर्ड्स राहतील. आणखी एक एक्झाम्पल इथे, मॅडमला काहीतरी रेंज प्रॉब्लेम आल्यामुळे मॅडम बहुतेक लेफ्ट झाले असतील. वाट बघूया 2 मिनिटं, येतील जॉईन होतील मॅडम. आलेत मॅडम, माईक चालू करू. मॅडम तुम्हाला स्पॉटलाइट करू परत. येस येस, हा आवाज येते का? माईक म्हणजे चालू काय करा म्हणतो? मॅडम, हा माईक सर, चालू चालू करा. केलंय. हा, आता येस चालू आहे का? येस आवाज येते? ओके. येस येस. Many are called, but few are chosen. या सेंटेन्स मध्ये काय होईल, मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. म्हणजे इथे इन्व्हाइट केलेलं आहे, पण फक्त काही जणांना सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे हे एक मिनिंग सांगत आहे, एक्सप्रेस करत आहे, आणि त्याच्या अपोजिट आहे हे. म्हणजे आलेले सगळे सिलेक्टेड आहेत का नाही, असं म्हणत आहे की आले खूप सारे, पण खूप कमी सिलेक्ट झाले, असं झालंय अर्थ. म्हणजे दोन अपोजिट आयडियाज, दोन अपोजिट सेंटेन्सेस जेव्हा वाक्यामध्ये येतात, तेव्हा त्याला म्हणायचं अँटिथेसिस. अजून एक एक्झाम्पल ऑक्सिमोरॉन्स पाहूया. These ideas are simply complicated for us. आता या सेंटेन्स मध्ये दोन अपोजिट वर्ड्स कोणते आहेत सांगा? व्हॉट आर द टू अपोजिट वर्ड्स? सिम्पली आणि कॉम्प्लिकेटेड. सिम्पली मीन्स easy to understand, complicated means it is not easy to understand, means difficult. म्हणजे बघा, सिम्पली कॉम्प्लिकेटेड दोन्ही वर्ड येस एकाच सेंटेन्स मध्ये आलेले आहेत. सो दॅट्स वाय दिस इज ऑक्सिमोरॉन. कळालं ना? हा येस, करेक्ट आहे. सिम्पली कॉम्प्लिकेटेड आणि इकडे एक इन चॉईस, म्हणजे दोन अपोजिट आयडियाज आले की काय म्हणायचं, अँटिथेसिस. दोन अपोजिट वर्ड्स आले की ऑक्सिमोरॉन. ओके, नेक्स्ट पाहूया. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? आय थिंक सो नो. ओके, नेक्स्ट दिस इज फन अँड नेक्स्ट इज टॉटॉलॉजी. या दोन्हीमध्ये पण एक कॉमन गोष्ट आहे. या दोन्हीमध्ये पण एक कॉमन गोष्ट आहे. तर ह्याच्या आधीच्या मध्ये काय होतं, अपोजिट वर्ड्स होतं, ठीक आहे.
इथे काय होईल, सिनॉनिम्स. सिनॉनिम्स किंवा एका शब्दाचे दोन वेगळे अर्थ निघू शकतात. जसं आपल्याला इंग्लिशमध्ये पण असतात, एका वर्डचे दोन दोन मिनिंग पण निघू शकतात, किंवा दोन वर्डचं एक मिनिंग. तेच झालं सिनॉनिम्स. इथे काय होईल पण मध्ये, की वन वर्ड has two meanings or expresses two meanings, different meaning. हा, आणि इथे काय होईल, two words express one meaning. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगत आहे, शॉर्ट मध्ये म्हणजे कीवर्ड्सच सांगत आहे तुम्हाला, म्हणजे इझिली तुम्हाला लक्षात राहावं यासाठी. कॉम्प्लिकेटेड नाही हे अजिबात. पण मध्ये काय होईल, दिस इज फन अँड दिस इज टॉटॉलॉजी. In tautology, in these figures of speech, in the given sentence or line, one word expresses two meaning, and in tautology, two words expresses one meaning. Example घेऊया, त्यानंतर तुम्हाला कळेल. For example, the terrorist lies in the jail. Okay, the face of life depends on liver. ठीक आहे. आणि इथे एक एक्झाम्पल लिहिले मी, कळेल लगेच तुम्हाला. The fairy went remote and far away. One more example. With the seeds and prophets, they followed him. ठीक आहे. इथे बघूया, द टेररिस्ट लाईज इन द जेल. याच्यामध्ये असा कोणता वर्ड आहे की ज्याचे दोन मिनिंग निघू शकतात? सांगा. लाईज जे वर्ड आहे, लाईजचा अर्थ एक होतो खोटे बोलणे, आणि दुसरा आहे पडणे, खाली पडलाय किंवा झोपलाय असं. तर टेररिस्ट जेलमध्ये खोटं बोलत आहे, किंवा टेररिस्ट जेलमध्ये पडला आहे. ओके, खाली पडला आहे. दोन मिनिंग निघाले याचे. ठीक आहे. आता इथे काय होईल, द हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर. लिव्हर म्हणजे ज्याला आनंदी जगण्याचा छंद आहे, लाईव्हली आहे, ओके, ऍक्टिव्ह आहे, त्याला लिव्हर म्हणू शकतो. किंवा बॉडी पार्ट जो आपला आहे लिव्हर, म्हणजे लिव्हर जर हेल्दी आहे, स्ट्रॉंग आहे, म्हणजे आपलं बॉडी पार्ट जे ठीक आहे, तरच आपण वी कॅन स्पेंड आवर लाईफ हॅपीली. कळालं? लिव्हरचे दोन अर्थ कसं होणार आहे, की हॅपीनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन लिव्हर, म्हणजे जो व्यक्ती आनंदाने जगू शकतो, लिव्हर आहे म्हणजे लाईव्हली आहे, ऍक्टिव्ह आहे, तो हॅपी लाईफ जगू शकतो. आणि ज्याचं लिव्हर स्ट्रॉंग आहे तो पण हॅपी लाईफ जगू शकतो, असं याचा अर्थ झाला. हे दोन्ही कळालं? लाईज म्हणजे खोटे बोलणे पण होतं, आणि लाईज म्हणजे पडणे पण होतो. मग तो टेररिस्ट जो आहे तो पडला आणि खोटे बोलला, दोन्ही त्याची मिनिंग निघू शकतात. खाली काय होईल, टॉटॉलॉजी मध्ये दोन वर्ड्स आहेत पण त्याचे एकच मिनिंग निघेल. ओके, जॉयफुल, करेक्ट आहे. मग इथे काय होईल, द फेरी वेंट रिमोट अँड फार अवे. आता याच्यामध्ये कसं, रिमोट जे आहे आणि फार अवे. फार अवेचा तर अर्थ कळेल तुम्हाला. फार अवे म्हणजे दूर, तर रिमोटचा अर्थ पण दूरच होतो. रिमोट म्हणजे टीव्हीचा रिमोट नाही, रिमोट म्हणजे फार अवे. द प्लेस इज रिमोट. द प्लेस इज रिमोट म्हणजे ते प्लेस खूप दूरवर आहे. द विलेज इज रिमोट, ते गाव खूप दूरवर आहे. आपण म्हणत नाही का, रिमोट प्लेस, खूप दूरवरचं गाव, है ना? तसंच रिमोट अँड फार अवे बोथ हॅव द सेम मिनिंग. तेच झालं, टू वर्ड्स एक्सप्रेस वन मिनिंग. द फेरी वेंट रिमोट अँड फार अवे, म्हणजे ती फेरी आहे ना, दूरच दूर म्हणायचे, दूरच दूर निघून गेली, दूर है ना, दूरवर. खालचं सेंटेन्स पहा, विथ द सीर्स अँड प्रॉफिट्स दे फॉलोड हिम. आता ह्या ठिकाणी हे जे आहे सीर्स अँड प्रॉफिट्स,
प्रॉफिट्सचा अर्थ काय? याच्या या दोन वर्ड्स पैकी याचा अर्थ कळेल तुम्हाला. प्रॉफिट्स म्हणजे धर्मगुरू, साधू संत वगैरे म्हणतो की नाही, मग हे सीड्स अँड प्रॉफिट्स दोन्हीचा अर्थ एकच आहे की साधू संत वगैरे त्यांना जे धर्मगुरू त्यांना वापरतो की नाही, तो शब्द येते. दोन्हीचा अर्थ एकच आहे. विथ द सीड्स अँड फॉलोड प्रॉफिट्स दे फॉलोड हिम, म्हणजे ते कोणाला फॉलो करत आहेत? त्याला तर फॉलो करत आहेत, पण तो कोणाला फॉलो करत आहे की तो कोणासोबत जात आहे? तर साधू संतांसोबत जात आहे. साधू संत म्हणतो की नाही आपण. सो दिस इज व्हॉट सीड्स अँड प्रॉफिट्स, म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच होतो. कळालं हे? पण म्हणजे काय? वन वर्ड एक्सप्रेसेस टू मिनिंग आणि टॉटॉलॉजी काय? टू वर्ड्स एक्सप्रेस मिनिंग. ओके, कळालं इथपर्यंत? डाऊट आहे कोणाला? अजून एकदा एक्सप्लेन करू? साधी सिंपल गोष्ट आहे. काय? पण मध्ये काय होईल? एक वर्ड राहील आणि त्याचे दोन मिनिंग निघतील. टू मिनिंग्स. ओके, हिअर ऑल्सो इट विल हॅव टू मिनिंग. कळालं? याचे दोन मिनिंग निघतील, याचे पण दोन मिनिंग निघतील. जेव्हा एका वर्डचे दोन मिनिंग निघणार आहेत ते कोणतं फिगर्स ऑफ स्पीच राहील पण. आणि जेव्हा दोन वर्ड्सचं, जसं रिमोट आहे आणि फार अवे आहे, याचा एकच अर्थ निघणार आहे, दूरवर, तर त्याला काय म्हणायचं? टॉटॉलॉजी. सीड्स अँड प्रॉफिट्स दोन्हीचा अर्थ एकच होतो, त्याला म्हणायचं मॅडमला रेंज कमी असल्यामुळं मला वाटतं मॅडम लिव्ह झालेला आहे. तरी एकदा ट्राय करूया. मॅडम रिजॉईन होतात का? हॅलो मॅडम तर झाल्यात रिजॉईन. हॅलो हा मॅडम, रेंज कमी जास्त मुळे सर. तुम्हाला प्रॉब्लेम. हा, प्रॉब्लेम येत आहे. प्रॉब्लेम हा, येत आहे. थोडस हे करून आज जास्त पुढे हा, पुढे उद्याच्या सेशन मध्ये आपण राहिलेला भाग घेऊयात. आता तुम्ही समारोपी एवढ्या ह्याच्यावर करून टाका पुढचं घेण्यापेक्षा. ओके सर, मी चालू चालतंय. करतो तुमचं माईक. हा हा, करा, कंटिन्यू करा आणि चालूच आहे. पुढचा भाग उद्याच्या सेशन मध्ये. ओके ठीक ओके, ठीक बोला. आहे सर. ओके ओके, काय काय शिकलो आहोत आपण? किती फिगर्स स्पीच झाले? 10. ओके, व्हॉट आर दे? कोणते कोणते झाले सांगा? फर्स्ट सिमिली. लक्षात परत रेंज मॅडमची गेलेली दिसते. ओके, देतात का बघूया, लगेच थांबूया. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, रेंज आजचे इश्यू. कोणते कोणते सांगा फिगर्स स्पीच कोणते शिकले आपण? हम्म, ओके, दिसत आहे बोर्डवर? बोर्डवर दिसत आहे सगळ्यांना? थोडं ब्लर होते, ब्लर. आवाज येतोय सर? येस, आवाज येतोय, थोडस ब्लर दिसतो. ओके, ठीक आहे, आपण ओरली सांगूया. सो फर्स्ट, आता फक्त 10 जे आपण आज फिगर्स स्पीच रिवाइज करते. तर फर्स्ट कोणतं होतं? सिमिली. सेकंड मेटाफर. ठीक आहे. थर्ड अलिट्रेशन. त्यानंतर रिपिटेशन एक शिकलाय. पर्सॉनिफिकेशन, ट्रान्सफर्ड एपिथेट, अँटिथिस, ऑक्झिमन, पण आणि टॉटॉलॉजी. सो एवढे आपले झालेले आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याची कंपॅरिटिव्ह करा. ठीक आहे. मे बी थोडासा नेटवर्क इश्यू आहे. सो रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट पिरियड. ठीक आहे. ओके मॅम, ओके ओके, लॉट ऑफ थँक्स मॅम. चला, आजचं सेशन आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या भेटूया आपल्या आपल्या वेळेला 9:15 वाजता नवीन टॉपिक घेऊन. मॅडम आपल्या सोबत आहेतच, इतर शिक्षक देखील आपल्या सोबत आहेतच. चला, बाय बाय, सी टेक केअर, गुड नाईट. असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माईक 1 मिनिटासाठी चालू करून देतो, म्हणजे तुम्हाला मॅडम बाय बाय म्हणता येईल, गुड नाईट म्हणता येईल. बाय, गुड नाईट. बाय. बाय मॅडम.
गुड बाय नाईट. बाय. गुड नाईट. Good night. Thank you so much. गुड नाईट. एंड करून Good night. all.